1938 साली इराकच्या बगदाद शहराजवळ उत्खनन सुरू होतं आणि तेव्हाच जमिनीतून बाहेर आलं एक छोटंसं पण इतिहास बदलून टाकणारं भांड. एक मातीचं पात्र, आत तांब्याचं सिलेंडर आणि त्यात घुसवलेला लोखंडी रॉड. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा साधं वाटलं, पण जेव्हा वैज्ञानिकांनी तपास केला तेव्हा ते चकित झाले. कारण हे होतं 2000 वर्षापूर्वीचं बॅटरी सारखं यंत्र. हे भांड साधारणतः 13 सेंटीमीटर उंच आहे. वरती डांबरासारखं झाकण, आत तांब आणि लोखंड. पण या भांड्यात लिंबाचा रस, द्राक्षाचं द्रव्य किंवा विनेगर जर टाकलं तर तांबा आणि लोखंड यांच्यात रासायनिक क्रिया होऊन लाईट निर्माण होते. होय, प्राचीन काळामध्ये लोक वीज निर्माण करत होते. पण आता प्रश्न असा की ती कशासाठी? काही संशोधक म्हणतात ती वापरली जात होती धार्मिक वस्तूंना सोनेरी लेपन देण्यासाठी, म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी. तर काही जणांचं मत होतं की ते दैवी ऊर्जेचं प्रतीक होतं. पण काही पुरातन तत्वज्ञ म्हणतात हे फक्त एक भांड होतं पवित्र वस्तू ठेवण्यासाठी, कारण याच्याबद्दल स्पष्ट पुरावा कोणाकडेच नाहीये. तरी सुद्धा या प्रयोगाने सिद्ध केलं की छोट्याशा भांड्यातून सुद्धा लाईट निर्माण होते. म्हणून आजही ती वस्तू बगदाद म्युझियम मध्ये ठेवलेली आहे. पण यावरून एक प्रश्न पडतो की आपण ज्या गोष्टींना आधुनिक म्हणतो कदाचित त्या भूतकाळात अगोदरच शोधल्या गेलेल्या होत्या. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टी मराठीतून ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.